नमस्कार मित्रांनो. जसं तुम्हाला अपडेट दिला होता की बाबा नवनाथ अवताडे सरांना हार्ट अटॅक आलेला आहे, ब्लॉकेजेस आहेत हार्टमध्ये. त्यांची आज सकाळी 8 वाजता सर्जरी झालेली आहे, बायपास झालं आहे त्यांचं. मित्रांनो, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की 72 तास आपल्यासाठी आता क्रिटिकल आहेत, खूप क्रिटिकल आहेत. कारण ते आतापर्यंत होशमध्ये आलेले नाहीत. ऑर्गन्स तर सगळे वर्किंग आहेत, पण त्यांना सध्या होश येण्यासाठी कठीण आहे. कारण डॉक्टरांनी आम्हाला सगळ्यांना पहिलेच सूचित करण्यात आलेलं होतं की बाबा ह्यांची सर्जरी सोपी नाही. ब्लॉकेजेस मेन आर्टरीमध्ये असल्यामुळे त्यांची सर्जरी खूप मेजर असणार आहे, असं त्यांनी नवनाथ अवताडे साहेबांच्या फॅमिलीला आधीच इन्फॉर्म केला होता. सर्जरी तर सक्सेसफुल झालेली आहे. सर्जरी दरम्यान त्यांचं BP शूट पण होत होता आणि लो पण होत होता. त्याच्यामुळेच आता सध्या त्यांना होश येण्यासाठी खूप वेळ लागत आहे. मित्रांनो, नवनाथ सर तर तयार नव्हते बायपाससाठी. ते म्हणत होते एंजिओप्लास्टी करू, पण बायपास त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण एंजिओप्लास्टीनं त्यांचं पूर्ण ट्रीटमेंट झालं नसता. मित्रांनो, शुभम अवताडेसोबत माझं बोलणं झालं. तो पण खूप सध्या परेशान आहे. जे पण आपले इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आता सगळं आपल्या कंपनी पॉझिटिव्ह वेमध्ये जात होती. अचानकच हे सगळं घडणं म्हणजे सामान्य इन्व्हेस्टरसाठी खूप अवघड आहे. आणि जसंच मला शुभम अवताडेनं सांगितलं की बाबा सर्जरीचं आणि इन्व्हेस्टरच्या पैशाचं काहीही संबंध नाही. आम्ही अगस्त मिश्राला सांगितलेलं होतं की बाबा फंड आपण लवकरात लवकर रिलीज करण्याचं चालू करू, पण त्यांनी ते नकारलं आहे. कारण त्याचं म्हणणं असं आहे की नवनाथ अवताडे यांना पूर्णपणे तुम्ही रिकवर होऊ द्या आणि एक आपण फिजिकल मीटिंग घेऊन एक नवीन पोर्टल तयार करून सगळ्या इन्व्हेस्टर्सचा डाटा तिकडे ट्रान्सफर करून आपण सगळ्यांना थोडं अमाऊंटचं विड्रॉल देऊन टाकू. शुभम अवताडेनं असं सांगितलं मला. मी शुभम अवताडेला एक सजेस्ट केलं की बाबा नवीन पोर्टल उघडण्यापेक्षा जे पोर्टल आहे तिथंच तुम्ही विड्रॉलचं ऑप्शन द्या. कारण तुम्ही हे सगळं डबल करणार तर ह्याच्यामध्ये अजून 2-3 महिने असं जाईल. ते पण ह्याच्यामध्ये समाधान होतं की बाबा आपण HPMSमध्येच विड्रॉल लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, खूप लोक अफवा पसरत आहेत की आता सगळं काहीच मिळणार नाही असं तसं. पण तुम्ही पॉझिटिव्ह राहा. लवकरच काही ना काही आपल्यासाठी होऊन जाईल. कारण नवनाथ अवताडे यांचं कसलाही इंटेन्शन नव्हता की आपण लोकांचे एवढे मोठे अमाऊंट बुडू आणि त्यांना आपण धोका देऊ, असं त्यांचं कसलंही त्यांच्या मनात नव्हता. मित्रांनो, ह्याचं गैरफायदा उचलून जे पण आहे डोगेश, ते लोकांना दिशाभूल करून ते लोकांकडून पैसा काढत आहे. मित्रांनो, त्याला तुम्ही सोल्युशनच्या नावानं 1 रुपयाही देऊ नका. मी तुम्हाला आत्ताही सांगतो, त्याच्याकडं सोल्युशन नाही, कोणाकडेच नाही. फक्त नवनाथ अवताडे आणि अगस्त मिश्रा यांच्याकडेच सोल्युशन आहे, ज्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलेली आहे. आत्ताचे जे रिफंड होणार आहेत ते सगळे सक्सेसफुल आहेत आणि लवकरच जे स्टेमचे AMCचे पण विड्रॉल सगळ्यांना मिळून जाईल. मित्रांनो, अजून एक आहे ते मी तुम्हाला एक
3-4 तासाने ते कन्फर्म करून मी त्याचा एक व्हॉईस ओव्हरचा व्हिडिओ बनवून टाकेन. तुम्ही ते नक्की ऐका, कारण ते आपल्या महत्त्वाचं आहे. आणि नवनाथ अवताडे यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, कारण त्यांना काही झालं तर इन्व्हेस्टर्स लोकांनी त्यांचा पैसा विसरून जावा, असं अगस्त मिश्रा यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद.